आपण बनवणार आहोत मस्त गावरान पद्धतीचं झणझणीत असं मसाल्याचं काळं वाटण घालून मटण. तर त्यासाठी आपण अर्धा किलो स्वच्छ असं ताजं मटण घेतलेलं आहे आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यावर कोथिंबीर आणि जिरे, आलं, लसूण हे हिरवं वाटण वाटून घ्यायचं. आणि हे वाटण वाटल्यावर आहे ना आपण तेल टाकायचं आणि त्याच्यात हे वाटण परतून घ्यायचं. वाटण परतले की चवीपुरतं हळद, मीठ आणि गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलं की आपलं चिकन आणि मटण आहे ना मटण छान असं 4-5 शिट्ट्या देऊन मस्त शिजून घ्यायचं. छान मऊ शिजलं ना चव पण छान येते. तर मग आता हे बघा मी फोडणी देऊन घेतली आणि हे एक 3-4 शिट्ट्या देईपर्यंत आपल्याला शिजवून घेते. आता तोपर्यंत मी काळ्या मसाल्याचं वाटण बनवून घेते. तर काळ्या मसाल्याच्या वाटणासाठी मी ना एक खोबऱ्याची वाटी, कांदे, आलं, लसूण आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेणार आहे. तर हे सगळं असं छान भाजून घ्यायचं. खोबऱ्याची वाटी मी अशी काळी व्यवस्थित गॅसवरच भाजून घेते आणि मग कट करून घेते. केवढी मोठी कोथिंबीर, धनं असेल धनं घालायचं थोडं, खूप छान टेस्ट येते. तर हा मसाला मी असा वाटून घेते छान. आणि आता कढईमध्ये तेल ठेवते. तेलामध्ये आपण आता हा वाटलेला जो मसाला आहे तो आपला जो चिकनचा मसाला आहे तो घालायचा. घरचा गरम मसाला घालायचा, मिरची पावडर थोडी घालायची, हळद घालायची आणि छान असं परतून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि तेल सुटेपर्यंत परतून झालं ना तर यामध्ये ना मी घट्ट थोडंसं होण्यासाठी थोडंसं नॉर्मल 2 चमचे बाजरीचं पीठ भाजून घातले. मसाल्यामध्येच परतून घेते. पहिले भाजलं होतं आणि मग ते परत एकदा मसाल्यात परतते. आणि छान तरी आलेली आता आपण मटण ओतून देऊ याच्यामध्ये. तर मटण टाकल्यावर आहे ना मटण बघा आपलं किती छान शिजलं आहे. तर आपण याच्यात आता मटण टाकून एक अर्धा तास आहे ना भाजी बारीक गॅसवर उकडून द्यायची. आणि वरून चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. आपण उकडताना पण मीठ घातलं आहे ना त्यामुळे मग आता पण थोडंसं आपल्या बजेटनुसार मीठ घालायचं चवीपुरतं. तर हे बघा आपली छान अशी भाजी मस्त रेडी झालेली आहे. तर तुम्ही भाकरी, पोळी आणि भातासोबत खूप छान लागते ही भाजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत बाय.